आम्हाला खूप छान वाटते आणि पैठणी मीच जिंकून जाणार. ग्रुपला नाव द्या. एक ग्रुप क्रमांक 1 कोण आहे? अंकुश खाडे यांनी आयोजित केलंय. आपापले चेहरे आपापली माणसं लक्षात ठेवायची. खूप छान बरं वाटतं, एकदम एन्जॉय करतोय. मंगेश कुडाळ साहेबांनी केलंय, त्यांच्या ह्याच्याखाली अमोलदादांनी पूर्ण हे केलंय. हो खूप अमोलदादांमुळे इतर सर्व महिला एकत्र आम्ही आलो आणि त्यांच्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र एन्जॉय करता आला. खूप छान वाटतंय. अमोल खाडे सरांनी हा गेम ठेवलाय. आमच्या रोजच्या घराच्या ऑफिसमधून थोडं काहीतरी चेंज आम्हाला मिळालंय आणि आम्हाला खूप मजा वाटते इथे येऊन. खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. एक महिलांसाठी थोडासा वेळ काढून घरातील कामं टाकून त्या थोडा वेळ आम्ही देतो. आमचं पण सुखदुःख आम्ही विसरून जातो अशामध्ये. खूप सुंदर वाटतंय. अमोल खाडे खेळ पैठणीचा मस्त अमोल खाडे सरांनी ठेवलेला आहे आणि खूप म्हणजे महिलांसाठी सन्मान खूप छान वाटतंय. मस्त वाटतंय आम्हाला. खूप एन्जॉय करतोय. खूप छान वाटतंय आम्हाला. घरातून जरा मोकळ्या वातावरणात आल्यासारखं वाटतंय. त्यामुळे खूप एन्जॉय करतोय. अमोल खाडेकरांचे खूप खूप आभार त्याबद्दल. शिवसेना विभाग क्रमांक 8 युवती नाही झालेच पाहिजे. त्यामुळे जरा महिलांना एक प्रोत्साहन मिळतं आणि त्या पण आनंदित होतात, उत्साही होतात. उपस्थित राहिलेले मंगेश कुडाळकर साहेब इथे स्थानिक आमदार आहेत. ते त्यांचा हा नेहमीच प्रयास असतो की इथल्या महिलांना काहीतरी मनोरंजन असं मिळावं आणि त्यातही आमच्या शाखा प्रमुख अमोल खाडे यांनी आयोजित केलेला हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे. सगळ्या जणी एन्जॉय करतात. अगदी तुम्ही बघत आहात इथे वयाची कोणती बंधन नाहीये. मस्त आहे. चुनावची क्रियामध्ये आज अमोल शाखा कुठल्याही नागरिकांनी जर अमोलला बोलवलं तर अमोल सकाळी 5:30ला त्या माणसाच्या घरी जातो. असा कर्तृत्ववान नगरसेवक चुनावटीला पाहिजे. आणि आता या चुनावटी एरियामध्ये भयंकर होण्याकरता कार्यसम्राट नगरसेवक पाहिजे. अमोलजींना तिकीट भेटेल का असं वाटतं? आम्ही अपेक्षा करतो. आम्ही शिंदे साहेबांपर्यंत सन्मान कार्यक्रम चालू केला पैठणीत. हे अमोल साहेबांची चांगली कारकिर्दी आहे. तो म्हणजे सगळ्यासाठी झटणारा माणूस आहे. कुठलं पण कारण असो काय असो तो कोणाच्या पाठीशी धावत असतो. आज माझ्या पण पाठी तो धावला. आज तो चांगला काम करत आहे. किती वर्षापासून ओळखतो मी त्याला झाले. काय सांगाल एकंदरीत आज महिलांसाठी ते पैठणीचा खेळ आयोजित केलेला आहे, काय सांगाल? नक्कीच हा खेळ पैठणीचा आणि सन्मान महिलांचा आणि सन्मान आमच्या लाडक्या बहिणींचा. खरं तर आत्ताच नागपूरमध्ये अधिवेशन झालं आणि आज ह्या प्रभागामध्ये आज तुम्ही बघत असाल तर आमचे शाखा प्रमुख अमोलजी खाडे, आमचे ते सहकारी अभय थळी, सचिन बोरकर, सर्वच आमची शिवसेनेची टीम यांनी हा आज एक चांगला उपक्रम, नेहमीच आम्ही हे उपक्रम राबवत असतो माननीय मंगेशभाई कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली. पण आज हा आगळा वेगळा महिलांकरिता हा जो उपक्रम त्यांनी घेतलेला आहे खरोखरच खूप छान वाटतं आहे. सगळ्या भगिनी, सगळ्या लाडक्या भगिनी आज इकडे एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीने ते एक विरंगुळा, एक चांगलं एन्जॉयमेंट करत आहेत. त्यामुळे मी सर्वांना शुभेच्छा देईल. आणि त्याचप्रमाणे सगळ्यांना सांगू इच्छितो मी की आता जे आपल्या युतीच्या सरकारने जी कामं केलेली आहेत आजही मोठ्या घोषणा झालेल्या आहेत. महिलांच्या सन्मानार्थी पैठणीचं आयोजन केलेलं आहे. कशा प्रकारे एक दिन किचन सुटत नाही महिलांना, तर अशामध्ये महिलांनाही कुठेतरी चेहऱ्यावर आनंद आणि एक तणावमुक्त होण्यासाठी एक चांगला खेळ आयोजित केला आहे, काय सांगाल? माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब आणि आमचे शाखा प्रमुख अमोल खाडे यांनी जो महिलांसाठी जो कार्यक्रम घेतला आहे खेळ पैठणीचा, तर मला असं वाटतं आज सर्वांच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल. कारण घर, मूल आणि चूळ हे सर्व करता करता एक हास्य आणण्यासाठी तो प्रयत्न केलेला आहे. आणि आता इलेक्शन येत आहे, त्याच्यामध्ये आधी महिलांना थोडंसं हास्यामधून एकत्र आणायचं होतं. त्यांची चांगली वेळ आहे की आपण एकत्र येऊन जे आपल्या लाडके उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांना सांगितलेले महिलांचा सन्मान करा. बहिणी कार्यक्रम आपण महिलांसाठी आयोजित केला आहे, का असं वाटलं आपल्याला? जय महाराष्ट्र. सगळ्यात प्रथम आपल्याला कार्यक्रम काय या गोष्टी सांगण्या अगोदर मी असं सांगेन की ज्या आपल्या लाडक्या बहिणी असतात ते नेहमी घरामध्ये बिझी असतात. चूल, मूल, किचन याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये होती भरपूर दिवस झालं. पण आज विचार करून 2-3 दिवसापूर्वी साहेबांशी हा विषय बोललो. साहेब बोलले तू घ्या हा कार्यक्रम, चांगला कार्यक्रम, महिलांसाठी काहीतरी एक एन्जॉयमेंट
करमणुकीचा कार्यक्रम होईल आणि चुनापट्टीच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम हळदी कुंकूप्रमाणे तसेच पैठणी हा होम मिनिस्टर हा कार्यक्रम होता. असं लोकांमध्ये आम्ही टीव्हीवर बघायचो, आदेश बांदेकर तो कार्यक्रम घ्यायचे, पण लहान असल्यामुळे कधीतरी आपण हा कार्यक्रम घेऊ असं कधी वाटलं नव्हतं. पण आता आपण स्वतः कार्यक्रम घेतोय याची एक वेगळा आनंद आहे आणि तसंच माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळा आनंद आहे. पण सांगू इच्छिते की आजचा कार्यक्रम खूप महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आम्ही पण बहुतेक दिवस बघितलेलं होम मिनिस्टर पण कधी अनुभवला नव्हता. आज तो महिलांना अनुभवायला मिळालेला आहे. खूप छान प्रकारे चाललाय हा कार्यक्रम. एकंदरीत आज अमोलजी पुढे आले आणि त्यांनी एक विचार केलेला, लहानपणी बघितलेला खेळ आज स्वतः ते समोर कुठेतरी हे करतायत, साजरा करतायत आणि कुठेतरी महिलांच्या चेहऱ्यावरही आज आनंद एकत्रित दिसतोय. काय सांगाल? नक्कीच त्यांचं ह्याच गोष्टीत नाही, ते प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर असतात. कुठल्याही असेल त्या आवडीने करतात. राजकारण असो, इतर गोष्टींमध्ये त्यांना म्हणजे पुढाकार असतो त्यांचा. आज त्यांनी जो हा निर्णय घेतलाय तो खरंच खूप छान आहे आणि महिलांसाठी खरंच प्रेरणादायक आहे.